पाण्याचा किनार होता, मित्रांचा सहारा होता, खेळण्याची मस्ती होती, मन हे वेडे होते, कल्पनेच्या दुनियेत जगत होते. कुठे आलो या समजूतदारीच्या जगात, यापेक्षा तर ते भोळे बालपणच सुंदर होते, यापेक्षा तर भोळे बालपणच सुंदर होते. तर आता तुमच्या समोर याच भोळ्या बालपणाबद्दल सांगण्याकरिता मी कृतिका चाकोले हिला स्टेजवर आमंत्रित करते. तर एकदा जोरदार टाळ्यांनी हिचे स्वागत होऊ द्या. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, संत तुकोबार यांनी असे का बरं म्हटले असतील? बरं असतील ते कारण, माणसाच्या जीवनात एकदा येणारी आणि जीवनाला आकार देणारी अवस्था बालपणाची असते. नसते कुणाची भीती ना कुणाचा त्रास, नसते कुणाची भीती ना कुणाचा त्रास, संवेदनशील मानते सगळे करते वास, सगळे करते वास. नसते कुणाची चिंता ना कुणाची भीती, नसते कुणाची चिंता ना कुणाची भीती. बालपणा शब्दात वर्णू किती, बालपणा शब्दात वर्णू किती. हसणे रडणे खेळणे, शाळेतली मस्ती मैत्रिणींची दोस्ती, शाळेतली मस्ती मैत्रिणींची दोस्ती. मामाचे गाव, कागदाचे नाव, तुपाची पोळी, पेपरमेटची गोळी, रानातली वेळ, नवरा नवरीचे खेळ, ही सगळी गंमत बालवयातच असायची. बालवयातल्या गप्पा गोष्टी बिन पैशाचे हो, खेळ खेळण्यासाठी बिझी नव्हते कोणी. होता वेळच वेळो, होता वेळच वेळो. पण आजकालचे आमचे बालपण पाहिले तर झोपताना तो चांदमामा कुठे हरवला हो, पाठीवर लिहिणार खडू कोणी पडवला हो. म्हणून सुचले हे मला शहाणपण आणि स्पर्धेत विषय ठेवला. मोबाईलच्या दुनियेत हरवले बालपण, मोबाईलच्या दुनियेत हरवले बालपण. नमस्कार मित्रांनो, माझे नाव कृतिका प्रमिला रश्मीराज सकोले आहे. मी इयत्ता 4ची विद्यार्थिनी तुमच्यासमोर विषय मांडत आहे, मोबाईलच्या दुनियेत हरवले बालपण, मोबाईलच्या दुनियेत हरवले बालपण. खरं तर त्या कोरोनाच्या काळात कोण मुलांच्या अभ्यासासाठी कोण जास्त उपयोगी पडला असेल तो मोबाईलच होता. त्यावरून बाई आम्हाला शिकवायच्या, प्रश्न विचारायच्या आणि आम्ही त्या प्रश्नांची उत्तरे द्यायचो आणि ते स्वाध्याय पूर्ण करायचो. त्या काळात आम्हाला आमचा एक नवा मित्र भेटला होता, तो म्हणजे मोबाईल. त्याचा आम्हाला इतका लढा लागला होता की आम्हाला कोणाचीच आठवण येत नव्हती व कोणाचीच गरज नव्हती. पुढे पुढे तो मित्र कमी व शत्रू जास्त बनवू लागला. आजकालच्या मुलांच्या दिवसाची सुरुवात त्या चिवचिव वाट्याने होते. खाता पिता उठता बसता तो आमच्या संगतीला असतो. याच्यात आमचा काय दोष? चिवकावची गोष्ट सांगणारे आजी आजोबा गावाला राहतात. उंच राहणीमानामुळे आई बाबा नोकरीला जातात. अशा वेळी तेच आई बाबा आमचे बालपण जगायच्या वयात आमच्या हातात मोबाईल देऊन शांत बसवतात. आता आठवते, पावसात वाहणाऱ्या पाण्यात माझे जहाज गेले, पावसात वाहणाऱ्या पाण्यात माझे जहाज गेले. मोकळ्या हवेलीत कागदाचे का असेना पण स्वतःचे विमान उडायचे. मोकळ्या हवेलीत कागदाचे का असेना पण स्वतःचे विमान उडायचे. मोकळ्या हवेलीत मातीचे का असेना पण स्वतःचा किल्ला असायचा. मोकळ्या हवेलीत मातीचे का असेना पण स्वतःचा किल्ला असायचा. अभ्यासाच्या गरजेपासून सुरू झालेला प्रवास मुलांना व्यसनाच्या खाईत नेताना आपण पाहत आहे. कॉलिंग, मेसेजिंग, व्हॉट्सअप, फेसबुक, इंटरनेट यासारखे गेम, नंतर ब्लू वेल, पबजी यासारखे गेम मुलांना मरणाच्या दारात नेताना आपण पाहत आहे. मरणाच्या दारात नेताना आपण पाहत आहे. वाढदिवसाच्या दिवशी हजारो मित्र शुभेच्छा देतात. वाढदिवसाच्या दिवशी हजारो मित्र शुभेच्छा देतात, पण गरजेला हे धनात मिळत नाही, पण गरजेला हे धनात मिळत नाही. आजकालच्या पालकांची व्यवस्थापन मला हे म्हणावंसं वाटते. फेसबुकवर पाहताना 5000 मित्र, फेसबुकवर पाहताना 5000 मित्र, पण घराबाहेर पडलं ना तर ओळखत नाही काळं कुत्रं, पण घराबाहेर पडलं ना तर ओळखत नाही काळं कुत्रं. शेवटी इतकेच म्हणू इच्छितो, दिवस कालचा आज संपला, प्रभात उद्याची दिसली रे. दिवस कालचा आज संपला, प्रभात उद्याची दिसली रे. बालपणाचे दिवस संपले, मूल संस्कारी मुकली रे, मूल संस्कारी मुकली रे. धन्यवाद.